छान झालेत लाडू। नमस्कार, मी लतास क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट होणारे शेंगदाण्याची लाडू याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघत राहा। झटपट होणारे शेंगदाण्याचे लाडू। शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत। हे बघा, अर्धा किलोचे बनवणार आहे आणि मी आता इथे छान मस्त भाजून घेणार आहे। तडतड आवाज येईपर्यंत भाजायचं आहे। असं सारखं परतत राहून भाजायचं आहे, कारण ते सगळ्या बाजूनी भाजले गेले पाहिजेत, सगळे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत। म्हणून असं सारखं परतून भाजून घ्यायचं आहे। असं सारखे सगळे भाजून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूने सगळेच सारखे भाजले गेले पाहिजेत, म्हणून असं हे सारखं भाजत राहायचं आहे। हे बघा, हे असे पटापट पलीत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे असे पटापट जोपर्यंत तडतड आवाज येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता हे भाजलेले आहेत, हे परातीत काढून घेते। अशाच प्रकारे मी आता सगळे भाजून घेणार आहे। आता हे बघा, हे सगळे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, सगळे एकसारखे दिसतात। आता हे गरम आहेत, त्यामुळे मी हे जरा थंड करते। असं जरा हलवून आणि मग जरा थंड होऊन द्यायचे आहेत, कोमटपर्यंत होऊन द्यायचे आहेत आणि मग आपल्याला त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत। आता तोपर्यंत मी गुळाची तयारी करते। हे जरा थंड होऊन द्यायचं आहे, तोपर्यंत गुळाचं आपण तयारी करते मी। इथे शेंगदाणे पण आता थंड झालेले आहेत। हे बघा, हे शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि गूळ पण मी घेतलेलं आहे या भांड्यामध्ये। अर्धा किलो गूळ घेतलेला आहे साधारणतः। आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते, थोडे थोडे करून वाटून घेते। हे बघा, या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घेतलेत। आता हे ग्राइंड करून घेणार आहे। आता इथे माझे हे सगळे अर्धा किलो शेंगदाणे ग्राइंड करून झालेले आहेत, वाटून झालेले आहेत, जरा जाडे भरडे वाटलेले आहेत मी। आता काय आपल्याला करायचं आहे, हे थोडे थोडे घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि त्यामध्ये थोडं थोडं गूळ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, हे असं गूळ घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हा गुळासकट शेंगदाण्याचा कूट वाटून झालेला आहे माझा। आता मी अशा प्रकारे हे जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे अर्धा किलोचा, ते सगळं वाटून घेणार आहे। आता इथं माझे सगळे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ टाकून वाटून झालेलं आहे। हे तुम्ही बघू शकता, हे सगळं असं वाटून झालेलं आहे। हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे मी। याच्यासाठी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घेतला होता, पण मी तेवढा वापर केलेला नाही। तुम्ही बघू शकता, मी त्यातला 150-200 ग्राम तेवढा वापरला असेल आणि जास्त वापरलेला नाही आहे। तरी पण भरपूर गोड होतील। तर पण तुम्हाला जर यापेक्षा पण गोड हवे असतील तर यापेक्षा गोड तुम्ही घेऊ शकता। आता मी हे जे याच्यामध्ये जे गुठळ्या झाल्या असतील गुळाच्या, त्या जराशा अशा फोडणार आहे, अशा व्यवस्थित सुटसुटीत करणार आहे। नंतर मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत। मी हे दाण्याचं कूट टाकताना ग्राइंड करताना यामध्ये वेलची टाकली होती। वेलचीसुद्धा टाकायची आहे जरा टेस्टसाठी आणि नंतर मग लाडू वळायला घ्यायचे आहेत। आहे की नाही सगळ्यात सोपी प्रक्रिया। मी आता इथे किचनवर बसून लाडू वळणार आहे। पाय दुखले, उभे राहून जरा पाय दुखायला लागले, म्हणून मी आता इथे बसून लाडू वळते। ॲक्च्युली बसूनच लाडू वळायचे असतात, म्हणून मी तसंच करते। हे बघा, आता एक एक असे लाडू वळणार आहे मी।
काही त्रास नाही होत त्याचे लाडू वळायला. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला लाडू करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आता हे सगळे लाडू वळून घेणार आहे. अशा प्रकारे माझे इथे सगळे लाडू वळून झालेले आहेत. हे बघा, हे सगळे लाडू वळून झालेले आहेत. तर कशी वाटली शेंगदाण्याची लाडूची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.